नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र या घटकाशी संबंधित काही प्रश्न इथं सोडवणार आहोत आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. ही एक प्रकारची मॉक टेस्ट आहे आणि या टेस्टमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मॅक्सिमम मार्क तुम्हाला इथे मिळवायचे आहेत. आपण इथे या भागामध्ये 15 प्रश्न समाविष्ट केलेले आहेत आणि या 15 प्रश्नांसाठी लागणारा वेळ पण आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. तेव्हा व्हिडिओची लेंथ, तुमची मनस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून आपण इथे 15 प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा प्रश्नसंच आवडला तर आपण येथे ही सिरीज कंटिन्यू करूया आणि आणखी प्रश्न वाढवून नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करू. तेव्हा तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला रिप्लाय द्या की नेमकं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो किंवा ही मॉक टेस्ट कशी वाटते. आणि तसं तर विचार केला तर TETसाठी बालमानसशास्त्र हा घटक खूपच महत्त्वाचा आहे आणि खूपच मोठा असा घटक आहे. यावर वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारले जातात. बरेच प्रश्न समभ्रम निर्माण करणारे असतात. त्यामुळं बालमानसशास्त्राशी संबंधित ज्या काही मॉक टेस्ट आहेत किंवा ज्या काही क्वेश्चन सेट आहेत ते तुम्ही वारंवार सोडवले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला बालमानसशास्त्र या घटकामध्ये 30 पैकी किमान 25 तरी मार्क मिळावेत. म्हणजे तुमच्या यशाची हमी ही वाढेल. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याकडे पहिला प्रश्न आहे. खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती असं विचारलेलं आहे. पहिला आहे, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. दुसरा आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. तिसरा आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. चौथा आहे, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. तर या विधानांपैकी किती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. तर आपण जर याचा नीट विचार केला की शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे का, तर आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे का, तर आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे का, तर आहे. आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे का, तर हो आहे. म्हणजे या पर्यायातील, या विधानातील सर्व विधाने ते बरोबर आहेत. म्हणून येथे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड सर्व बरोबर आहेत. हे आपल्याला इथे उत्तर द्यावं लागतं. यानंतरचा प्रश्न आहे, उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे तयार झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून कोणी प्रयोग केला. तर याचं उत्तर आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर गोपाल स्वामी. ठीक आहे, उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे तयार झालेले कौशल्य हे डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी डॉक्टर गोपाल स्वामी यांनी आरसा व चांदणी या उपकरणांचा प्रयोग केला होता. यानंतरचा प्रश्न, मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे. ठीक आहे, मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा गट आपल्याला इथं शोधायचा आहे आणि बरोबर गट शोधायचा आहे. बघा, पहिला गट आहे प्रेरणा, विफलता, आत्मभान, अभिप्रेरणा. दुसरा आहे प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया, समस्यापूर्ती. तिसरा आहे प्रेरणा, विविध प्रतिक्रिया, आत्मभान, समस्यापूर्ती. आणि चौथा आहे प्रेरणा, समस्यापूर्ती, विविध प्रतिक्रिया आणि अभिप्रेरण. मित्रांनो, समायोजन प्रक्रियेच्या घटकांमध्ये शेवटचा घटक काय असला पाहिजे? समस्यापूर्ती असला पाहिजे. म्हणजे हे 1 आणि हे 4 हे जे दोन जे पर्याय आहेत ते इथं चुकीचे आहेत. म्हणजे आपल्याला फक्त 2 पैकी 2 आणि 3 मधूनच निवडायचं आहे. तर प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया, समस्यापूर्ती. आणि प्रेरणा, विविध प्रतिक्रिया, आत्मभान आणि समस्यापूर्ती. तर यामध्ये कोणता पर्याय बरोबर असेल? तर यामध्ये पर्याय आहे बरोबर पर्याय क्रमांक 2. म्हणजे प्रेरणा, त्याच्यानंतर विफलता, त्याच्यानंतर विविध प्रतिक्रिया आणि त्याच्यानंतर समस्यापूर्ती, असा हा क्रम आहे. मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेचे हे घटक आहेत. पुढचा प्रश्न आहे, सृजनशील बालकेही सकारात्मक विचार करतात, धोका पत्करण्याची तयारी असते, खूप कल्पना सुचवतात, वरील सर्व.
तर सृजनशील बालकासंबंधी कोणता पर्याय येथे बरोबर आहे? तर मित्रांनो, येथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, वरील सर्व. का? तर सृजनशील बालके ही सकारात्मक विचार करतात, त्यांच्यामध्ये धोका पत्करण्याची तयारी असते आणि त्यांच्यामध्ये कल्पनाशीलता पण खूप जास्त असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 येथे बरोबर आहे. 5वा प्रश्न, संस्थानिहाय नियोजनाची गरज आहे कारण शिक्षकांच्या स्वतंत्रता व रचनात्मकतेला प्रोत्साहन मिळते, प्राप्त साधनांचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी मदत होते, शालेय प्रक्रिया लोकतंत्रात्मक बनवण्यासाठी मदत होते आणि चौथा पर्याय आहे वरील सर्वांसाठी. बघा, प्रश्न आहे संस्थानिहाय नियोजनाची गरज का आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरील सर्वांसाठी. संस्थानिहाय नियोजनामुळे शिक्षकांच्या स्वतंत्रता व रचनात्मकतेला प्रोत्साहन मिळते, प्राप्त जी साधनं आहेत त्यांचा जास्तीत जास्त उपयोग होण्यास मदत होते आणि शालेय प्रक्रिया ही लोकतंत्रात्मक बनवण्यासाठी पण मदत होते. आणि या सर्व गोष्टींसाठी संस्थानिहाय नियोजन आवश्यक आहे. शिक्षकाने केलेले डॅश व डॅश यामुळे स्वप्रतिमा उंचावते. काय केल्यामुळे स्वप्रतिमा उंचावते? कौतुक व दिलेले प्रोत्साहन यामुळे, शिक्षा व प्रोत्साहन यामुळे, प्रोत्साहन व चिंतामुळे, चिंता व शिक्षामुळे. अगदी सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर आपल्याला मिळालं असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कौतुक व दिलेले प्रोत्साहन यामुळे स्वप्रतिमा काय होते? उंचावते, विद्यार्थ्याची किंवा अध्ययनार्थ्याची. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? ठीक आहे, इथं प्रश्न काय केलेला आहे की विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. कोणतं उदाहरण ते ओळखायचं आपल्याला. एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे, महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे, एखादी कथा लिहिताना विचार करणे, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. तर विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी यांचा फोटो पाहिला किंवा तत्सम दर्जाची व्यक्ती आपण पाहिली किंवा एखादी सेलिब्रिटी व्यक्तीचा जर फोटो आपण पाहिला तर त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी आपल्या डोक्यामध्ये विचार येतात. तर हे एक काय आहे? अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? पहिला आहे अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे. आहे का? तर हो आहे. त्याच्यानंतर अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते. बरोबर आहे का हे? तर हो आहे. का? तर अध्यापन हे खरंच हेतुपूर्वक आयोजित केलेलं असतं आणि म्हणून ते कृत्रिम असतं. तिसरा आहे अध्यापन ही शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे का? तर हो, अध्यापन हे शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे, म्हणून हे पण बरोबर आहे. विविध अध्यापन कौशल्यांचा, तंत्रांचा, युक्त्या, प्रयुक्तांचा वापर अध्यापनात होतो का? तर अध्यापनात विविध कौशल्यांचा, तंत्राचा, युक्त्या, प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो, हे बरोबर आहे. म्हणून सर्व विधाने ही अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर आहेत. मानसशास्त्र विषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही असे इथे विचारलेलं आहे. ठीक आहे, मानसशास्त्राला कोणते विधान लागू पडत नाही? पहिला आहे शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. दुसरा आहे शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. तिसरा आहे शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. आणि चौथा आहे शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. तर यापैकी कोणतं विधान हे मानसशास्त्राला लागू पडत नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की शैक्षणिक मानसशास्त्राचे जे निष्कर्ष असतात ते सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून
अचूक व काटेकोर असतात हे विधान बरोबर नाही किंवा मानसशास्त्राला लागू पडत नाही. बाकीची विधाने लागू पडतात. खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान हे असत्य आहे? असत्य विधान इथं निवडायचं आहे की विकास विषयीच्या विधानामध्ये. ठीक आहे. बघा विधान आहेत, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते त्यामुळे विकास घडून येतो. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे आणि गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. तर यातील कोणतं विधान हे असत्य आहे? विकास या विषयाला धरून नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वाढ हा जो शब्द आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती विकासाच्या तुलनेत व्यापक आहे हे चुकीचं आहे. तर विकास हा खूप व्यापक आहे किंवा व्यापक संकल्पना आहे. कोणती गोष्ट? विकास, वाढ नाही. म्हणून येथे पर्याय क्रमांक 3 असंगत आहे. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? बघा, वर्तन अभ्यासाची पद्धती कोणती की जी शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष कसे असतात? विश्वसनीय असतात. बघा, पहिला आहे निरीक्षण, दुसरा आहे प्रायोगिक, तिसरा आहे सर्वेक्षण आणि चौथा आहे जीवन वृत्तांत. त्याचं उत्तर कोणतं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2. प्रायोगिक पद्धती ही अधिक शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय अशी आहे. ही एक काय आहे? वर्तन अभ्यासाची पद्धती आहे. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात? अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकांच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येते. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. तर यातील किती विधाने ही अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला पुष्टी देतात? तर बघा, अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो हे विधान बरोबर आहे. बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येते हे विधान पण त्याला लागू पडतं. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे हे पण विधान त्याचे समर्थन करतं. बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते हे पण बरोबर आहे. म्हणजे ही सर्व विधाने अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला पुष्टी देतात. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व. नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन शाळेने करावे? नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे भरवून व्याख्यानांचे आयोजन करावे व चर्चा ठेवावी. नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी. अध्ययनार्थ्यांना कार्यक्रमांचे संचालन करण्याची संधी द्यावी आणि त्यांच्या ताब्यात विद्यार्थी भांडार द्यावेत. तर यापैकी किती विधाने ही बरोबर आहेत किंवा यापैकी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन शाळेने करायला हवे? तर याचं उत्तर आहे बघा सर्व. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे की शिबिरे भरून व्याख्यानांचे आयोजन करावे व चर्चा ठेवावी. नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी आणि अध्ययनार्थ्यांना कार्यक्रमांचे संचालन करण्याची संधी देऊन त्यांच्या ताब्यामध्ये विद्यार्थी भांडार द्यावेत. शेवटचा प्रश्न आकृत्यासंबंधी चित्रमय कोडी. ठीक आहे, इथं कोडी आहे. कोडी सोडवता येणे, पाहिलेल्या रचना, आकार यांचे मनात चित्र तयार करणे, एखादी वस्तू समोर नसतानाही तिच्या झालेल्या अवबोधावर क्रिया प्रतिक्रिया करता येणे, तिच्यात बदल करून नवीन काय होईल ते डोळ्यासमोर
आणता येणे हे सर्व खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेची लक्षणे आहेत? पर्याय आहेत तर्कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता, वैयक्तिक बुद्धिमत्ता, शारीरिक गतिशील बुद्धिमत्ता, अवकाशविषयक बुद्धिमत्ता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर्कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता. मित्रांनो, हा प्रश्नसंच येथे संपतो. जर तुम्हाला हा प्रश्नसंच आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू इच्छिता तर नक्की शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला या प्रश्नसंचासंबंधी, या मॉक टेस्ट संबंधी काय वाटते ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.